तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। आणि वेदा आलेली आहे आमच्याकडे रक्षाबंधनला आणि वेदाचं हे पहिलं रक्षाबंधन आहे आणि ते आज आर्यनला आणि आरुषला राखी बांधणार आहे। आणि ते आली तेव्हा खूप खुश आहे। मी पण तयारीत नव्हतो, अचानक कॅमेरा घेतला आणि ते आल्यावर डायरेक्ट रक्षाबंधन स्टार्ट झालेलं आहे। आणि कशी तिला मजा वाटते, तिचं हे पहिलंच रक्षाबंधन आहे वेदाचं। आर्यन खुश आहे। काय आहे, त्याला थोडी सर्दी झाली त्याच्यामुळे सारखा त्याचा हात नाकावर जातोय। हा वेदा टाकामाका बघते काय तिला, पण तिच्यासाठी हे नवीनच आहे, पहिल्यांदाच रक्षाबंधन करते, त्यामुळे काय करतात तिच्या हातून तिलाच कळत नाहीये। दोन दादा समोर बसलेले आहेत आणि आता राखी बांधते ती। आणि आर्यनला राखी खूप छान आणलेली आहे वेदाने, लाइटिंग वाली राखी आहे, लाईट भेटली, किती दिवस टिकवतोय त्यालाच माहिती। अरे डोकं आपटू नको। वेदाने राखी बांधलेली आहे आणि तिची मोठी बहीण ही वेदिका, ही आता बनवते, स्वीट बनवते। आणि आता दोन्ही भावाने तिला घेतलेली आहे मांडीवरती। तिला आता आले रडू, काय पंखे बंद केलेत आणि तिने ड्रेस एकदम जाड आहे थोडा, त्याच्यामुळे तिला गरमी पण होते। आणि आता मित्रांनो आम्ही मुलांचं रक्षाबंधन झालेलं आहे आणि आता चाललोय आर्यनचं, आणि रक्षाबंधन झाल्यावर आता चाललोय आम्ही अनिल भाऊजींच्या इथे रूमवरती। आता ही बाकीची सगळी मोठी मुलं आहेत, त्यांचं रक्षाबंधन तिथे होणार आहे अनिल भाऊजींच्या इथे। आम्ही सगळे आता चाललोय तिकडे गजदर बांध इथे। आणि विशेष करून आज त्यांच्या अनिल भाऊजींच्या छोट्या मुलीचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, तर तो सुद्धा तिथे सेलिब्रेट करणार आहोत। ह्या आमच्या मिसेस आहेत आणि तिच्या दोन्ही बहिणी आहेत। आणि हे असं आम्ही सगळे चाललोय इकडे। आता हे मार्केटमधून चाललोय पुढे, तर आता इथे आम्ही भारत सेवा संघ गेट नंबर 1 इथे घुसणार आहे मध्ये। तर आता हे आहेत आमचे अनिल भाऊजी, त्यांच्या रूमवरती आलोय। पहिले सुद्धा आम्ही इथेच बांधावरती राहायचो, गजदर बांधला, त्यांनी सुद्धा आता इकडे रूम घेतले। 1 वर्षभर ते पुण्याला होते, तर पुण्यातून आता पुन्हा मुंबईत शिफ्ट झालेले आहेत। आणि ही आमची सर्व फॅमिली इकडे आलेली आहे, ही सगळी बच्चे कंपनी, आमच्या मिसेस आहेत इकडे आणि हे बाकीच्या त्यांच्या बहिणी आहेत आणि माझे मेवणे सुद्धा आलेले आहेत, सगळे इथे जमलेले आहेत। तर आता हा इथे मुलांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडणार आहे। तिन्ही भाऊ बसलेले आहेत आता लाईनीन। आरुष आहे, मध्ये अगस्त्य बसलाय, तो मोठ्या मेवणीचा मुलगा आहे, आणि बाजूला आमचा आर्यन बसलाय। तर आता हे लहान मुलांचं रक्षाबंधन इथे पार पडणार आहे। आणि हे झाल्याच्या नंतर मग पूर्वी नाही, श्रावणीचा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे, वाढदिवस सेलिब्रेट होणार आहे। पोरं खूप खुश आहेत। आर्यन बसलाय तिकडे, कूलरची हवा घेतोय कोपऱ्यात, आणि मध्ये बसलाय आमचा हिरो चॉकलेट बॉय अगस्त्य। यांचे टंगल मंगल काय संपणार नाही बघा। ते आता बसले दोघं पण एका ठिकाणी बसले जवळ जवळ, त्यांचे आता जरा इम्प्रेशन बघा, एक्सप्रेशन लय भारी देतात दोघं पण। काहीतरी सांगतोय आर्यन, त्याला काय सांगतोय, बस खाता। ही आहे मोठी बहीण निष्का, आणि आता हा तिचा मध्ये जो बसलाय तो हिचा भाऊ आहे निष्काचा, सक्का भाऊ आहे तिचा छोटा। आणि आहे ना, हा आहे अगस्त्य, राखी बांधतोय। स्वीट भरपूर आणलेला आहे,
आणि स्वीट खाण्यात पोरांची एक्सपर्ट आहे, हसतायत, त्यांना मजा वाटते। दरवर्षी आपण असा कार्यक्रम एकत्र येऊन आम्ही सेलिब्रेट करत असतो, कारण काय आमची जी फॅमिली आहे म्हणजे माझी मिसेस, तिच्या बहिणी, ह्या आम्ही आजूबाजूलाच राहतो, जवळजवळच्याच एरियामध्ये राहतो। तर मग असं काय कार्यक्रम असेल तर मग आम्ही एका ठिकाणी कुठेतरी जमतो आणि तो सर्व काय कार्यक्रम असतो तो सेलिब्रेट करतो एकाच ठिकाणी सगळे मिळून। तसंच आज इकडे अनिल भाऊजींच्या इकडे हा प्रोग्राम करायचं ठरवलेलं होतं, त्यामुळे आता ही सगळी मंडळी इकडे आलेली आहे। तर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर हा लहान मुलांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे आणि नंतर आमच्या श्रावणीचा सुद्धा वाढदिवस सेलिब्रेट होणार आहे। ही आहे दिया, तिला वाटतंय की मी फोटो काढतोय, ते सगळे पोज देत आहेत, सगळ्यांचं लक्ष कॅमेऱ्याकडे आहे, तिकडे पण काम करतायत, इकडे पण लक्ष देत आहेत आणि सगळे मेकअप करून आले चांगले छान। अगस्त आणि आर्यनची काहीतरी कुजबूज चालली, दोघांची काहीतरी ठरवत आहेत दोघ जण। मी पुरा घामाने भिजलोय, आता काय पंखे सगळे बंद केलेत, कूलर त्या साईडला केलाय, कारण काय इथे पत्ती लावली, ती पत्ती जायला नको म्हणून मग इकडे हवा बंद केली, सगळे पंखे वगैरे बंद केले। आणि आर्यनला झाले सर्दी, आर्यनची मम्मी पळते सारखी आर्यनचं शेंबूड पुसायला। आणि आता ही आलेली आहे वेदिका, वेदिकाची छोटी बहीण जी मगाशी आर्यनला राखी बांधायला आली होती आमच्या घरी, तिला आम्ही इकडे आणलं नाही, कारण इकडे मध्ये येताना गल्लीतून खूप अंधार वगैरे होता आणि पावसामुळे सगळं चिखल वगैरे झाली होती, त्याच्यामुळं तिला इकडे आणलेलं नाही आहे, ती घरीच आहे। तिची आजी आणि आजोबा आहेत घरी तिकडे, तर तिला आम्ही घरीच ठेवून आलोय आणि बाकीची मोठी पोरं पुढे आलो इकडे सगळे। आणि वेदिकाची पण आता राखी बांधून झालेली आहे, अगस्त देतोय प्रेझेंट पाकिट। वेदिका पण झालेली खुश। आणि हा आमचा मधला हिरो, राख्या बघून खुश झालेला आहे तो हातामध्ये। आणि आता ही आहे श्रावणीची मोठी बहीण, जिचा बर्थडे आहे, तिची मोठी बहीण आहे पूर्वी। आणि आता ही पूर्वी आली राखी बांधायला, ही आमच्या अनिल भाऊजींची मोठी मुलगी आहे पूर्वी, आणि तिच्याच घरी आज हा सर्व कार्यक्रम आहे आणि ही पूर्वी राखी बांधते। हा बघा अगस्त आहे बघा, जरा शांत बस ना नीट, ऐकणारच नाहीत पोरं। या पाठीमागे त्यांच्या मम्म्या बसलेल्या आहेत आणि बहिणी पण पाठीमागे बसलेल्या आहेत। काय थोडंसं ब्राइटनेस कमी आहे, अंधार येतोय, त्याच्यामुळे एकदम क्लिअर नाही आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल, शेवटपर्यंत बघा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रकाश गोटे ब्लॉग ह्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। पोरं जाम खुश आहेत। आणि पूर्वीची राखी बांधून झालेली आहे आणि आता
येणार आहे श्रावणी. ही आहे श्रावणी छोटी. तर श्रावणी लाजते, त्याच्यामुळे आता श्रावणीची मम्मी आलेली आहे इथे आणि श्रावणीला राखी बांधायला लावते. ते बघा, श्रावणीची मम्मी मदत करते श्रावणीला. कारण काय, श्रावणी जास्त इकडे आमच्या इकडे मुलांच्यात कधी खेळायला येत नाही जास्त ती, त्यामुळं ती लाजते. तर श्रावणीची मम्मी तिला हेल्प करते आणि अशा प्रकारे हे मुलांचं आमच्या रक्षाबंधन पार पडलेलं आहे. आणि माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. तर मित्रांनो, पुढची सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. श्रावणीचा बड्डे, वाढदिवस. चला.